आज आपण ज्याला शिव समजतोय ते शिव नाहीये। महादेव कौन है? महादेव वो है जो नहीं। मला जर शिवभक्ती करायची असेल तर काय मार्ग आहे मला साधना करण्यासाठी किंवा भक्ती करण्यासाठी? प्रत्येक गोष्टीमध्ये शिव आहे। जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की कणाकणामध्ये तो देव विराजमान मीच आहे, तोच उद्घोष सेम शिव पण करतात। आम्ही बऱ्याच फोटोंमध्ये बघतो किंवा काही व्हिडिओजमध्ये बघतो शिव गांजा फुकताना दिसतात किंवा भांग पिताना, आणि याच्याने काय होतं माहिती आहे का, ही जी हल्लीची पिढी आहे ना, हे जे इन्फ्लुएन्स होतात की अरे शिव गांजा पितात आणि आम्ही तर किती मोठे शिव भक्त आहे तर आम्ही पण गांजा पिला पाहिजे। तर म्हणजे हे काय नक्की, म्हणजे शिव खरंच म्हणजे नशा करतात की गांजा की काय, म्हणजे कॉन्सेप्ट काय आहे नक्की? माझ्याकडे ज्यावेळेस कोणी येतं त्याने कळतं की हे शिव भक्त आहे, ते आल्यावरती मला पहिला प्रश्न हाच विचारतात, मला आहे अकाल मृत्यू जो मरे काम करे जो चंडाल का, काल उसका क्या बिगाडे भक्त जो महाकाल का। असं म्हणतात की स्त्री ही शक्तीचं स्वरूप आहे, तसंच प्रत्येक पुरुषामध्ये सुद्धा शिवत्व आहे। आज शिव साधना ध्यान ह्या सगळ्या गोष्टींवर गप्पा मारण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आजचा भाग आपल्यासाठी। नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल बिरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्ड मॅन पॉडकास्टमध्ये। आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी जे व्यक्ती आलेले आहेत त्यांना एक आध्यात्मिक गुरु आहेत आणि त्यांना भैरवा गुरु म्हणून ओळखलं जातं। तर चला स्वागत करूया कल्पेश सर यांचं। कल्पेश सर, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। कसे आहात तुम्ही? एकदम मस्त। गप्पांना सुरुवात करण्याआधी मला सांगा की तुम्ही ही जी साधना करताय शिवाची, ही तुम्ही किती दिवसापासून करताय? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि। नमस्कार। वा सर, काय एकदम व्हायब्रेशन जे तुम्ही एकदम म्हणजे आध्यात्मिक व्हायब्रेशन करून टाकले। आता ती त्याची पॉवर आहे। आणि तुमच्या पण डोळ्यात पाणी आलं सर, हे किती फील? मी दरवेळेस ज्या पण वेळेस महादेवाचं नाव घेतो प्रत्येक टायमाला सेम ते भरूनच येतं आतून, कारण ते कुठेतरी वाचून शिवाबद्दलचं प्रेम नाही जागलेलं आहे। ते जसं तुम्ही प्रश्न विचारला किती वर्षापासून तुम्ही हे करतात, तर ज्यावेळेस मी 8मध्ये होतो, 2008ची गोष्ट आहे, तेव्हापासून मी शिवाकडे एक असंच अट्रॅक्ट व्हायला लागलो। हळूहळू करता करता ध्यान काय गोष्ट असते माहिती नव्हती, पण जे करत होतं नंतर कळालं हे ध्यान आहे। अच्छा। पण मग त्याच्यातली जी लेवल मी प्राप्त करत गेलो, समजत गेलो, पुस्तकं वाचत गेलो दुसरे, मग तेव्हा ते समजलं की हे नॉलेज खूप जास्त डिटेल आहे आणि आपण ज्या अवस्थेला राहतोय त्यालाच आपण शिवावस्था बोलतोय। अच्छा। आता हे मी शरीर स्तराला नाही बोलत आहे, तर शिवावस्था एक थोडी वेगळी गोष्ट आहे, पण मग शिवत राहू शकतो आपण। पण मग हे असं काय कनेक्शन आहे सर तुमचं आणि जे आता जे झालेलं आहे, आणि ते कसं तुम्ही केलं हे कनेक्शन जे शिवाबद्दलचं तुम्ही बोलले आता? आता शिवाबरोबरचं कनेक्शन करण्यासाठी शिव प्रत्येकामध्ये, शिव माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, तसं आपण बोलतो की शिव काय, मी म्हणतो शिव काय नाहीये, असं काहीच नाही की जे शिव नाहीये। प्रत्येक गोष्ट शिव आहे। बरोबर। तुमच्यात शिव, माझ्यात शिव, प्रत्येक गोष्टीमध्ये शिव आहे। जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की कणाकणामध्ये तो देव विराजमान मीच आहे, बरोबर, तोच उद्घोष सेम शिव पण करतात। बरोबर। दोघं तत्व सेम आहे, फक्त तुम्ही थोडंसं ज्यावेळेस श्रीकृष्णाबद्दल अभ्यास करणार, भगवद्गीतेचा अभ्यास करणार, बरोबर, त्यावेळेस त्यांना आपण कृष्ण म्हणून संबोधतो। बरोबर। आणि ज्यावेळेस आपण शिवाशी रिलेटेड अभ्यास करतो त्यावेळेस त्यांना आपण शिवतत्व म्हणून बोलतो। पण मग शिवाला असं तामसिक मानलं जातं सर, की तामसिक एक देव आहेत की ते अघोर साधना वगैरे, स्मशान साधना या ठिकाणी शिवांचा उल्लेख केला जातो। तर शिव म्हणजे खरंच काय, म्हणजे नेमकं आपण कशा प्रकारची साधना करू शकतो शिवाची? आता एक बघायला गेलं तर शिव तामसिक आहे का नाही
हे समजून घेण्या अगोदर शिव काय हे आपण समजून घेऊ. बरोबर. जर आपल्याला शिव कळालं तर आपल्याला शिव कळेल. पण आज आपण ज्याला शिव समजतोय ते शिव नाहीये. अच्छा. जसं आपण भोलेनाथ बोलतो, रुद्र बोलतो, बरोबर, शंकर बोलतो, कोणतेही तुम्ही महादेवाशी रिलेटेड किंवा महादेव बोलतो, हे जेवढ्या ज्या सगळ्या आहे या सगळ्याच्या सगळ्यां म्हणजे शिव नाहीये. शिव या सगळ्यांच्या परे. शिव 5 गोष्टींनी डिवाइड केलं जातं. पहिलं जास्त त्याला बोलतो ब्रह्मा, बरोबर. दुसरं येतं विष्णू, तिसरं येतं रुद्र, त्याच्यानंतर चौथं येतं शंकर आणि 5वं येतं शिव. आता याच्यामध्ये हे पंचतत्वांशी कनेक्ट केलं जातं. ज्या ठिकाणी ब्रह्म येतात, ब्रह्मदेवता येतात, तर ब्रह्मदेवताला आपण जमीन तत्वाशी कनेक्ट करतो. विष्णू देवता येतात त्यावेळेस त्यांना पाणी तत्वाशी कनेक्ट करतो. रुद्र देवता येतात त्यावेळेस त्यांना अग्नीशी कनेक्ट करतो. शंकर येतात त्यांना हवेशी कनेक्ट करतो. आणि जेव्हा शिव येतात त्यांना आपण आकाश तत्वाशी रिलेट करतो. मग ज्यावेळेस आपण एखाद्या देवतेची साधना करतोय, जसं तुम्ही ब्रह्मदेवाचं काही कोणी पूजा करत असेल किंवा तुम्ही विष्णुदेवाची पूजा करत असाल किंवा तुम्ही रुद्रदेवाची पूजा करत असाल किंवा ज्यावेळेस तुम्ही आपण बोलू शंकराची पूजा करत असाल आणि शिवाची पूजा करणं, या सगळ्यांमध्ये जेव्हा तुम्ही शिवाची पूजा करतात तर या सगळ्यांमध्ये शिव सामावलेला आहे. मग जेव्हा आपण शिवाची पूजा करतो त्यावेळेस तुमची सगळ्यांपर्यंत पूजा पोहोचते. मग आता याच्यात जी गोष्ट येते की तामसिक, त्याचं 3 तत्व आहे. एक सत बोलतो आपण, रज बोलतो आणि तमस बोलतो. आता याच्यामध्ये जेव्हा आपण तमस बोलतो, तमस म्हणजे जो संहार करतो, नाश करतो, त्याला बोलतो. पण या ठिकाणी रुद्र देवता जो आहे तो नाश करतो, शिव नाश नाही करत. अच्छा. जे या ठिकाणी जी कनेक्टिव्हिटी आहे ती रुद्र देवतेशी रिलेटेड आहे. ओके. रुद्र वेगळा आहे आणि शिव वेगळा आहे. शिवामध्ये आता जेव्हा आपण जसं जन्म घेतो तर ते ब्रह्मदेवता, जसं जीवन जगतोय तर ते झालं विष्णू देवता, जेव्हा आपण देह सोडतोय त्यावेळेस ते रुद्रदेवाची कृपा. त्याच्यानंतर तुम्ही कधी काशीला गेले तर ज्या ठिकाणी प्रेत जळत असतात, जर तुम्ही बघितलं असेल तर त्या ठिकाणी काही अघोरी असतात मणिकर्णिका घाटाला, की ते असे हात करून बसलेले जातात प्रेतांकडे. तर ते एक शंकर स्वरूप आहे. आता स्मशानात जर आपण जातो तर त्या ठिकाणी तुम्हाला महादेवाचं म्हणजे शंकराची मूर्ती किंवा फोटो दिसेल. शिवलिंग नाही दिसणार पण तुम्हाला फोटो दिसेल. तर ते शंकर स्वरूप आहे. जे शंकर स्वरूप त्या देहाला ते तिरोभाव देण्याचं काम करतं. तिरोभाव म्हणजे त्याचे जे कर्म आहे ते स्वतःवरती घेतात. म्हणून त्या ठिकाणी शंकराचा फोटो किंवा मूर्ती त्या ठिकाणी असते. आणि ज्यावेळेस शंकर तत्वामधून तुम्हाला ज्यावेळेस तिरोभाव भेटतो त्यावेळेस तुम्ही शिवतत्वामध्ये विलीन होतात आणि ते शिवतत्व आहे. मग शिवतत्व ह्या सगळ्यांच्या परे, बरोबर, जे तीनही जे काय बोलतो आपण सत्व, रजस आणि तमस या तिघांच्या परे जो येतो शिव आहे. पण मग आता एक सामान्य व्यक्ती म्हणून, मी एक सामान्य व्यक्ती आहे, गृहस्थ जीवनात आहे. आता मला जर शिवभक्ती करायची असेल तर काय मार्ग आहे मला साधना करण्यासाठी किंवा भक्ती करण्यासाठी? आता बघा, शिव ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस 2 मार्गांनी आपण जाऊ शकतो. खूप मार्गांनी जाऊ शकतो पण बेसिकली बोलतो मी 2 मार्गातून आपण जाऊ शकतो. एक भक्ती मार्गातून तुम्ही सुरुवात करू शकतात की नॉर्मल एखाद्याने सिरियल बघितली किंवा महादेवाबद्दल काही तुम्ही वाचलं, ऐकलं आणि त्या वेळेने तुम्ही करत गेले, त्याच्यातनं तुमच्यात भक्ती क्रिएट होईल. दुसरी गोष्ट एक येते ज्याला आपण बोलतो ज्ञानमार्गाने. ज्ञानमार्ग म्हणजे काय, मला समजून घ्यायचंय हे कसं चालतंय. जे तुम्ही बघणार शिवाची जर कोणतीही मूर्ती बघा किंवा फोटो बघा, 90% फोटो किंवा मूर्ती तुम्हाला ध्यानस्थ अवस्थेत दिसते. बरोबर. पण सगळेजण ध्यान करताय का? नाही करत. नाही. आता देवी पार्वती ना ज्यावेळेस महादेवांशी लग्न करायचं होतं तर लग्न करण्यासाठी त्यांनी स्वतः तपश्चर्या केली होती. महादेवाने असं नाही केलं की तू सतीचाच पुढचं स्वरूप आहे म्हणून त्यांनी धारण नाही केलं त्यांना. बरोबर. त्यांनी सांगितलं तुला माझ्या लेवलला यावं लागेल, त्यावेळेस मी तुला धारण करेल. आणि ते त्या लेवलला आले. आणि त्याच्यानंतर असं नाही की वशिला की मागचं ते तत्व तुझंच होतं आणि आता मी तुला ऍक्सेप्ट करेल, नाही, कडक तपश्चर्येमधनं जावं लागलं. आणि ते त्या पूर्ण याच्यातनं गेल्यानंतरच महादेवांनी त्यांना ॲज अ पत्नी म्हणून स्वीकारलं. तर शिवाला सगळ्यात प्रिय ध्यान आहे. जर तुम्ही ध्यान मार्गाने जाणार तर त्याची कृपा तुमच्यावरती 100% होणार. आणि जर तुम्हाला ध्यान लागतच असेल तर मग ध्यान लावणार शिवच असतो, दुसरा कोणता देवताच नाहीये की जो ध्यान लावू शकतो. नाही, आता आपण पुढे येणारच आहे त्या विषयावर, ध्यान मार्गावर. मी तुम्हाला हा प्रश्न आधी याच्यासाठी विचारला होता की मागे ते एक आलं होतं की तुम्ही 1 लोटा जल शिवलिंगावर चढवा आणि तुम्हाला इच्छित फळ प्राप्ती होईल. तर ही खूप सोपी पद्धत होती असं मला वाटलं होतं, म्हणून मी तुम्हाला विचारलं होतं की नक्की काय ते एक लोटा जल.
ते होतं का तसं खरंच? प्रश्न खूप गहन आहे. आता एक लोटा जल ही अशी गोष्ट आहे जी त्याच्या पाठीमागची एक स्टोरी आपण समजून घेऊ की एक लोटा जलचं इतकं महत्व काय. असं पण श्रावण महिना पण येतोय, बरोबर. तर आपल्याला समजलं पण पाहिजे नेमकं एक लोटा जलच्या पाठीमागचं सायन्स काय. सायन्स पण समजू, आध्यात्मिक कारण पण समजून घेऊ. बरोबर. आता ज्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे समुद्र मंथन ज्यावेळेस झालं, तर समुद्र मंथनामधनं जेव्हा ते 14 रत्न ज्यावेळेस बाहेर निघत होते त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा विष बाहेर आलं, जे हलाहल विष होतं. आणि त्या हलाहल विष मध्ये प्रत्येक जण मरत होता. आता काढायचं तर अमृत होतं, पण ते जे विष निघतंय ते हलाहल आहे, प्रत्येकाचं हाल करून मारत होतं. मग आता त्याच्यात देवताही मरत होते, राक्षस पण मरत होते. मग त्या विषाला प्राशन कोण करू शकतं? तर त्यावेळेस सगळेजण गेले महादेवाकडे, म्हणजे शंकराकडे गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ते विष, तुमच्यातच कॅपेबिलिटी आहे की तुम्ही त्याला पिऊ शकतात. महादेव भोळे, जर कोणी त्यांच्याशी पायाशी गेलं की ते ऍक्सेप्टच करतात. आणि त्यांनी तेच केलं. ते गेले आणि त्यांनी ते विष पिऊन गेले. आता पिऊन गेल्यामुळे झालं असं की ते हलाहल आहे, ते शरीरात जर गेलं असं त्यांच्या, तर त्यांच्या बॉडीला पण ते हार्म झालं असतं. त्यांनी काय केलं, देवीने तारा स्वरूप घेऊन देवाला तारलं आणि या ठिकाणी टच केला. तर ते विष इथंच थांबवलं. पण झालं असं की ते विषाचा प्रभाव इतका स्ट्रॉंग झाला की त्यांना कंटिन्यू घाम यायला लागला आणि चक्कर सारखं यायला लागलं. आणि ते म्हणतो ना असं एक जसं बेशुद्ध अवस्थेत माणूस जावं त्या प्रकारे व्हायला लागलं. मग सगळ्यांनी बघितलं की ही गोष्ट कुठंतरी आपल्या देवाचा देव आहे आणि त्याच्यासोबत ही गोष्ट घडते. मग त्यावेळेस त्यांनी ब्रह्मदेवानी सांगितलं की त्याने सगळं विष पिऊन गेलाय आपल्यासाठी, तर आपलं काम आहे त्यासाठी काहीतरी करणं. मग त्यावेळेस त्यांनी त्यांच्यावरती जल टाकायला सुरुवात केली. आणि जसं जसं जल टाकायला लागले, जसं आपल्याकडे कोणी बेशुद्ध होत असेल तेव्हा त्याच्या तोंडावरती जर पाण्याचे एक शेंदटे उडवले तर तो व्यक्ती नॉर्मल होऊ शकतो. तर त्यांनी पाणी टाकायला लागले, तर ते महादेवाला छान वाटायला लागलं. मग त्यांचे ते कॉन्ट्रॅक्ट झाला की जो माझ्यावरती पाणी टाकेल बरोबर त्याला मी प्रसन्न होणार. म्हणजे हे डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट आहे की असं नाही की होणार का नाही होणार. आता हे झालं आध्यात्मिक. आता याचं सायंटिफिक काय. आता लोक जातात, तुम्ही मंदिरात बघताय एक लोटा जल तर टाकतात ते, कारण सगळ्यांना आता एक खरं बोलायचं, एक सत्य बोलतो, जेवढी मंदिरांमध्ये लाईन लागते ते त्यांना शिवाशी घेणं देणं नाहीये, त्यांना पर्सनली घेणं देणं नाही की माझी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी जाणारे लोक आहे. बरोबर. आणि त्यासाठी प्रत्येक जण जात आहे. तुम्ही जेव्हा ते पाणी टाकताय ना, याच्या पाठीमागे एक गोष्ट काम करते. जो फॉर्म आहे तो फॉर्म आहे ना ब्लॅक होल सारखा असतो. आणि ज्यावेळेस आपण ज्याच्यावर पाणी टाकतोय ना त्यावेळेस ती कॉस्मिक एनर्जी त्याच्यामध्ये ओढली जाते. पाणी टाकणं इम्पॉर्टंट नाहीये, पाणी टाकून तिथं बसणं पण इम्पॉर्टंट आहे. त्या ठिकाणी जी एनर्जी क्रिएट होते ती एनर्जी ज्यावेळेस मी घेईल ना त्याच वेळेस माझ्या इच्छा पूर्ण होते. बरोबर. पण आपण बसतच नाहीये, कारण की जेव्हा तुम्ही देवाकडे जाता ते कोणत्याही, किंवा जसं महादेवाकडे जाताय पाणी टाकताय, तुमच्या बेसिक गरजा अपूर्ण आहे. मग तुमचं मूलाधार चक्राशी रिलेटेड आहे. मग तुम्ही बसत नाही तोपर्यंत तुमच्या मूलाधारला ती गोष्ट एनर्जीच कनेक्ट नाही होणार. मग तुमचं म्हणणं आहे फोन पडलेला आहे, चार्जर आहे, पण कनेक्टच नाही करायचं, फक्त जवळ ठेवायचं आहे, असं होणार नाही. तर एक लोटा जल काम करतं, 100% काम करतं, सायंटिफिकली काम करतं. पण त्यासाठी मृत व्यक्तीसारखी ती गोष्ट नाही झाली पाहिजे. नुसतं टाकणं गरजेचं नाही, ती कृती नाही, कर्मकांड नाहीये. शिव कधी कर्मकांड नाहीये. बरोबर आहे. कर्मकांडाचा प्रश्न नाही. कर्मकांड कुठे येणार? वैष्णव पंथामध्ये कर्मकांड येईल. त्या ठिकाणी तुम्हाला भोग लावावं लागतील, भजन करावं लागेल. इथं काहीच नाही करावं लागणार. इथे फक्त तुम्ही म्हणत नाही, एकदा जरी आवाज दिला ना तरी तो येतो, असा शिव आहे. मग त्यासाठी तुम्हाला एक काही वेळ भोलेनाथ बोलतात. नाही, पण मग हे मी बघितलेले लोक, तुम्ही जर सांगितलं ना, तुम्ही जी मेथड सांगितली ती ऍक्च्युली म्हणजे सायंटिफिक सांगितली तुम्ही. लोक काय करतात, ऑफिसला जाता एक पाणी टाकून देतील आणि जातील पुढे. म्हणजे ते तसं नाही करायचंय. ते करून तिथे बसणं पण इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे एक पद्धत आहे की कोणत्याही मंदिरात आपण गेलो तर एक 5 मिनिटं बसण्याची पद्धत आहे. का बसण्याची पद्धत आहे? त्या मंदिरामध्ये जी एनर्जी क्रिएट होते ना, तर ती घेतली गेली पाहिजे. असं नाही की देवाला आपण तुझ्या दाराशी मी 5 मिनिटं बसतोय, त्याच्यावर उपकार करतोय, असं त्याला गरज नाही, आपल्याला गरज आहे. याच्या पाठीमागे सायन्स आहे. बरोबर. तुम्ही सायंटिफिकली जोपर्यंत जात नाही ना, धर्म सायन्सच्या माध्यमातून जेव्हा समजून घेणार त्यावेळेस तो छान वाटतो. नाही, आणि मला वाटतं हिंदू धर्म हा जो आपल्या पुराणांमध्ये पण लिहिलेला आहे, शास्त्रांमध्ये, हा सगळा एक सायन्सला धरूनच सगळा बनवलेला आहे, विज्ञानाशी रिलेटेड आहे. तर मला एक पुढचा प्रश्न हा होता की शिवलिंग जे आहे, बरोबर, शिवलिंग आपण म्हणतो की हे शिवाचं प्रतीक आहे, बरोबर. पण मग शिवलिंग म्हणजे खरंच शिवाचं लिंग आहे की नक्की काय स्वरूप आहे ते शिवलिंग म्हणजे? बरोबर. जसं मी अगोदरच बोललो,
सुरुवातीला सांगताना सांगितलं की जसे 5 पार्टमध्ये येतोय, ब्रह्मा, विष्णू, रुद्र, शंकर आणि शिव. आता शिव हे निराकार स्वरूप आहे. आकाश म्हणजे काय? आकाशला आपण इंग्लिशमध्ये जर ट्रान्सलेट केलं त्याला बोलतो स्पेस. ही स्पेस आहे. रिकाम्या जागेला स्पेस बोलतो आपण. आता रिकाम्या जागाचा अर्थच काय होतोय? निराकार. आता जो निराकार आहे त्याला मला दाखवायचंय, मग ते कशा पद्धतीने दाखवलं? म्हणून त्या शिवाचं प्रतीक काय आहे? तर ते शिवलिंग आहे. आता त्याचा अर्थ असा नाही होत की ते शिवाचं लिंग आहे. आता जर हे झालं एक नॉर्मल, पण जर तुम्ही तांत्रिक दृष्ट्याचा विचार करणार तर त्याच्याकडे बघताना तुम्ही ती एक योनी आहे, त्याच्या खाली जी आहे ती देवी आहे, म्हणजे देवीची योनी आहे, आणि त्याच्यावरती ते शिवाचं लिंग आहे. त्याच्यातनं काहीतरी क्रिएट होतंय, त्यासाठी ते दर्शवलं जातंय. तर एक नॉर्मल जर मला समजून घ्यायचं असेल तर ते शिवाचं प्रतीक आहे, जे निराकार स्वरूप आहे, जे कोणत्या देवतेचं नाहीये. पण तुम्ही प्रत्येक देवाला कोणत्याही ठिकाणी जाणार तर त्या ठिकाणी तुम्हाला शिवलिंग बघायला भेटेल. शिवलिंग हे आत्म्याचं प्रतीक आहे. आणि एखाद्या कोणत्याही देवतेच्या पायाशी किंवा जवळ ज्या वेळेस तिथं शिवलिंग दिसतं, ते शिवलिंगाचा अर्थ शिवलिंग नाही नुसतं, ते एक प्रकारचं त्या देवाचा आत्मा आहे. कारण प्रत्येक देवाचा आत्मा तुमचा असेल, माझा असेल, हा कनेक्ट करतो शिवाशीच. बरोबर. आता शिवच आहे, तुम्ही पण शिव आहे, मी पण शिव आहे. म्हणून तर आधी शंकराचार्य शिवोहम बोलायचं ना, बरोबर, की मीच तो शिव आहे. शिव तामसिक आहे का? तर आम्ही बऱ्याच फोटोंमध्ये बघतो किंवा काही व्हिडिओजमध्ये बघतो, शिव गांजा फुकताना दिसतात किंवा भांग पिताना. आणि याच्याने काय होतं माहिती आहे का, हे जे हल्लीची पिढी आहे ना, हे जे इन्फ्लुएन्स होतात की अरे शिव गांजा पितात, आणि आम्ही तर किती मोठे शिव भक्त आहे, तर आम्ही पण गांजा पिला पाहिजे. तर म्हणजे हे काय नक्की, म्हणजे शिव खरंच म्हणजे नशा करतात की गांजा की काय, म्हणजे कॉन्सेप्ट काय आहे नक्की? आता माझ्याकडे ज्यावेळेस कोणी येतं त्यांना कळतं की हे शिवभक्त आहे, ते आल्यावरती मला पहिला प्रश्न हाच विचारतात, मला आहे का? तुम्ही घेता का? आता मी आजपर्यंत कोणतंच मला व्यसन नाही, पण मी महादेवाचं भक्त आहे. आता गोष्ट काय थोडक्यात समजून सांगतो. एक जसं प्राईम मिनिस्टर आहे, असं देशासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जसं प्राईम मिनिस्टर आहे, त्याच प्रकारे देवांमध्ये देवांचे देव हे महादेव आहे. आता जे देवांचे देव आहे त्यांचं ठिकाण तुम्हाला घ्यायचं आहे. मग मोदीला कशी सिक्युरिटी आहे, प्राईम मिनिस्टरला सिक्युरिटी मला का नाहीये? मग आपण थोडंसं 1-2-4 गाड्या पाठीमागं आजूबाजूने फिरवतो आणि आपल्याला पण वाटतं की आपण त्याच पद्धतीचे. असं नाहीये. ज्यावेळेस आपण कोणीतरी एक मोठं जसं शिवाबद्दल बोलतोय, तर शिव होणं म्हणजे त्याची मजा नाही घ्यायची, त्याची जबाबदारी घ्यायची. जबाबदारी जसं आई वडील होणं ही जशी गोष्ट आहे, आई वडील होणं हे मजेचा पार्ट नंतर आहे किंवा तो आनंद वेगळा आहे नंतर आहे, पण ती जबाबदारी जास्त आहे. ही त्या प्रकारची गोष्ट आहे. आता होतं काय, एक स्टोरी सांगतो तुम्हाला मी, त्याच्यावरनं समजावून सांगतो पुढे की शिव गांजा घ्यायचे का नाही, नशा करायचे का नाही, ते तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर होतील. एक गुरु असतात आणि त्यांचे काही शिष्य असतात. शनिवारचा दिवस असतो आणि त्यांचा उपवास असतो, सगळ्यांचा निरंकार उपवास. ते एका गावात जातात आणि त्या गावामध्ये त्यांना पाणी ऑफर केलं जातं की तुम्ही पाणी प्या असं. ते पितात. त्यांच्या ते अनुयायी जे असतात त्यांना प्रश्न पडतो, अरे बापरे हे तो यांनी तर पाणी पिऊन घेतलं. पुढच्या गावात जातात, त्या ठिकाणी त्यांना सरबत दिलं जातं, ते पण पितात. अरे बापरे सरबत पण पिलं यांनी, थोडंसं काचकूच मनामध्ये यायला लागते. पुढच्या गावात जातात, त्यांना वाईन ऑफर केले जाते, ते पण पितात. आता यांना वाटतं की पूर्ण रंगेल आणि आपल्याला त्रास देऊ राहिले. त्याच्या पुढच्या याच्यात जातात, त्यांना जेवायला देतात नॉनव्हेज आणि ते खाऊन घेतात. आता यांचं थोडंसं असं कसं तरी होत राहतं म्हणत ना की नाही आता बोललंच पाहिजे, आता बोललंच पाहिजे. ते पण चालत राहतात जोर जोरात. पुढच्या गावात जातात, त्यांचं शेवटचं गाव असतं, त्या गावामध्ये लावा, ते एक भट्टी असते आणि तिथं लावा असतो, त्याचं मडकं असतं, ते उचलतात पिऊन घेतात. बापरे. ते जेव्हा पितात त्यावेळेस ते बघतात, ज्यांचे जे शिष्य असतात, अनुयायी असतात, त्यांना कळतं की हे गुरु आहे. आणि गुरुची कंपॅरिझन आपण करू शकत नाही, ते शिव आहे. बरोबर. शिव गांजा पितात का हा प्रश्न जो आहे, अहो शिव गांजा पिओ नाही तर न पिओ, त्यांच्यामध्ये जी नशा आहे ना ती गांजाने नाही येते. आता जसं तुमच्या माझ्यासारखा एखादा व्यक्ती आहे, तो सामान्य व्यक्ती आहे. बरोबर. आता ज्या टायमाला शिव सगळ्यांसमोर आले होते त्यावेळेस ते ध्यानाला बसलेले होते. लोकांनी बघितलं, अरे बापरे इतके दिवस हा माणूस बसलेला आहे, कसं काय बसू शकतो. त्यांना एकदा ऑफर केलं की तुम्ही एकदा आमच्यामध्ये जॉईन व्हा, आणि ते एकदा गेले त्यांच्यामध्ये. तर गेलं तर त्यांना ते भांग दिली.
मग ते लोक काय विचार करायचे की हा माणूस आहे ना भांग पिल्यासारखा वाग. आता भांग ही अशी गोष्ट आहे जी आयुर्वेदिक याचं महत्व खूप आहे, खूप जास्त महत्व आहे. गांजा ह्या गोष्टीला खूप जास्त महत्व आहे आणि त्याच्याबद्दलचे फायदे पण खूप आहे. असं म्हणतात की तो आयुर्वेदामध्ये जेवढे वनस्पती त्यांचा राजा बोललं जातं. अच्छा, आहे त्याला महत्व नाही असं नाहीये. पण झालं काय की आता जसं तुम्हाला एखाद्या गोष्टीला समजून सांगायचंय, तुम्ही म्हणता की अरे तो व्यक्ती ना असा होता. ते लहानपणी आपण एक स्टोरी ऐकली होती बघा, की तो बेडूक असतो, तो बैलाला बघून घेतो, तो घर जाऊन सांगतो की मम्मी मम्मी मी आज ना एक मोठं प्राणी बघितलं. त्याच्यामुळे केवढा, मग तो फुगून दाखवतो, फुटून जातो, पण तो बैल बघू शकत. ही त्या प्रकारची गोष्ट. मग त्यांनी विचार केला यार हा आहे ना नाचायला लागला की नाचत राहतो, हसायला लागला की हसत राहतो, रडायला लागला की रडत राहतो, एका ठिकाणी बसला की बसूनच राहतो. आता या सगळ्याचे लक्षण आहे कशाचे? गांजाचे किंवा भांगचे. भांग गेलेला व्यक्ती बघा तुम्ही, एखाद्या व्यक्तीला फर्स्ट टाइम भांग पिताना बघा तुम्ही, तो त्याच झोन मध्ये राहतो, हसत तो त्याचा एरिया तोच राहणार आहे. सेम गोष्ट याच्यात पण घडते. मग त्यांनी बघितलं यार शिव तर असं दिसतोय, सगळ्यांनी विचार केला आपल्याला पण तेच अवस्था पाहिजे. मग यांनी विचार केला की भांग. आता शिव कधी भांग घेत नव्हते, पण त्या तिथे गेल्यामुळे त्यांना ऑफर केली गेली, ते पिऊन गेले. आता जसं आपण ऐकलंय की जसं त्यांनी विष पिलंय तर विषाचा प्रभाव त्यांच्यावरती झाला, पण तो या प्रमाणात नाही झाला. हलाल विष नाही, सगळे मरत होते, त्यांना काही नाही झालं. आता ते तुम्हाला वाटतं का की ते भांगने त्यांच्यावरती काही परिणाम होईल? काहीच नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, शिव एका नशेमध्ये, मी सुद्धा त्या नशेमध्ये, ती शिवाची नशा आहे. मग शिवाची नशा काय आहे, याला बोलतो हायएस्ट लेवल ऑफ कॉन्शियसनेस. शिव तत्व ज्या वेळेस बोलतो ते तत्व म्हणजे काय, हायएस्ट लेवल ऑफ कॉन्शियसनेस. आता कॉन्शियसनेस जेव्हा तुम्ही असतात ना कंटिन्युअसली, त्यावेळेस तुमच्यात ते तत्व जागृत असतं आणि तुम्ही त्याच्या नशेमध्ये. तर तुम्हाला भांग घेतली काय, किंवा तुम्ही पाणी पिलं काय, किंवा काही खाल्लं काय, किंवा नाही खाल्लं काय, तुम्ही बॉडी नावाच्या किंवा जे आपण बोलतो स्थूल शरीर, या स्थूल शरीराचा तुमचा त्या गोष्टीचा संबंधच नाहीये. फक्त लोकांसाठी तुम्ही त्या शरीरामध्ये. पण महादेवाचं आता भरपूर जसं एक गोष्ट येते की जे अघोरी आहे. बरोबर, मी तुम्हाला तेच विचारणार होतो आता की जे अघोरी साधक आहेत किंवा काही साधना करणारे आहेत, शिवाची भक्ती करणारे आहेत, त्यांना म्हणजे मी स्वतः पर्सनली बघितलंय असं की ते नशा करतात, गांजा किंवा चिलम वगैरे फुकून ते साधनेला बसतात. बरोबर. तर मग हे काय म्हणजे नक्की कोणत्या प्रकारची जी साधना करताय, मग याच्यात कंपल्सरी असतो का हे म्हणजे गांजा मारणं किंवा काय? आता याला जर आपण बोलायला गेलं, मला आहे ना ती अवस्था पाहिजे जी शिवाकडे आहे. जेव्हा आपण बोलतो ना शांतता, की ती शांतता लाभते आणि ती इतकी डिटेलवाली आहे की ती मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत. बरोबर. मग मला ती जर अनुभवायची असेल ना तर ती गांजामधून भेटते. अच्छा. पण आपण ते का खातोय, तसं एखादी गोष्ट मला आवडते, मी ती का खातोय, याच्या पाठीमागची त्याचं उद्दिष्ट काय हे इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आता ज्यावेळेस जसं आपण बोलतो की अघोरी असेल ते गांजा घेत आहे, किंवा कोणी नागा साधू असेल तर सपोज ते जर गांजा घेत आहे, तर ते गांजा का घेत आहे, तर त्यांच्या साधनेमध्ये ती गोष्ट गरजेची आहे. त्यांना ते गांजा घेतल्यानंतर त्यांचं उद्दिष्ट नशा नाहीये, त्यांचं उद्दिष्ट हायएस्ट लेवल ऑफ कॉन्शियसनेस आहे. आता जे अध्यात्मामध्ये येतात किंवा अघोरी असतील किंवा नागा साधू असेल, यांच्याकडे एक स्पेशालिटी काय असते, त्यांच्याकडे जी मुलं येत आहे ना त्यांचं वय 15, 16, 18, 20. आता सगळ्यात जास्त जर आपल्याला ह्या वयामध्ये जी गोष्ट त्रास देते ती आहे सेक्स. आणि त्या गोष्टीला ओव्हरकम कसं करता येईल, त्यासाठी त्याला औषध रूपी म्हणून ते घेतलं जातं. अच्छा. मग ते घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा मेडिटेशनला बसताय किंवा ते जे काही साधना केली जाते, त्या साधनेला बसल्यानंतर ते ज्यावेळेस त्या अवस्थेला बसताय तर ती खूप डीप वाली, आणि ते गुरुच्या आज्ञेमुळे केले जाते. अच्छा. कळलं? जसं खोकल्यामध्ये पण अल्कोहोल आहे. बरोबर आहे. ही त्या प्रकारची गोष्ट आहे. आपल्याला कोणी की अल्कोहोल आहे म्हणून आपण खोकल्याचं औषध घेत नाही असं नाहीये. जर तुम्हाला त्रास झाला तर खोकल्याचं औषध घेताना तुम्हाला ते अल्कोहोल पण तुमच्या शरीरात जात आहे, पण ते औषध रूपी जात आहे. खरंय. तुम्हाला तो त्रास आहे म्हणून जात आहे. आता जे लोक गांजा घेतात यांचं उद्दिष्ट काय हो, शांतता. हे तर तांडव त्याच्यानंतर चालू करतात. बरोबर आहे. बरोबर आहे ना. हे शांत होणं यांचं उद्दिष्टच नाहीये. यांचं उद्दिष्ट काय आहे, मजा. याच्यातनं नशा भेटते म्हणून करताय. मग नशा कोणाला भेटते, शरीराला भेटते. मग शरीर वेगळं आहे आणि आत्मा वेगळा आहे. जेव्हा मी शिव बोलतो त्यावेळेस मी आत्म्याबद्दल बोलतो, शरीराबद्दल बोलतच नाहीये. मग ज्या वेळेस तो तुम्ही जर मी गांजा पितोय त्याच्यातनं तुम्ही शरीराची मजा बघत असाल तर तुम्ही चुकताय. खरंय ना. म्हणजे ही जी गोष्ट तुम्ही आज सांगितली ना, खरंच म्हणजे युवा पिढीला समजणं गरजेचं होतं
की तुम्ही शिवभक्त म्हणजे फक्त तुम्ही नशेडी होणं हे नाही आहे, किंवा मग शिव करतात म्हणून आम्ही करू हे त्यामागचा धारणा ही सोडून द्यायला पाहिजे असं वाटतं मला. मी काय बोलतो की एक 8 तास तुम्ही बसून दाखवा एका ठिकाणी ना, हालता डुलता, मी गांजाची व्यवस्था करतो. मी व्यवस्था करतो गांजाची, भेटतो गांजा, मी व्यवस्था करतो गांजाची. 8 तास बसून दाखवायचं. अहो जो 8 तास बसला नाही एका ठिकाणी त्याला गांजाची गरजच नाहीये, तो गांजापेक्षा डेंजर आहे. बरोबर. शिवाची नशा गांजापेक्षा डेंजर आहे. शिवच एक नशा आहे, मग ती नशा करावी ना. खरंय. जर शिवाची भक्ती करायला पण जर नशात लागत असेल, जर तुम्हाला शिव नावानेच नशा नसेल येत तर काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. भक्ती तुमची काहीच कामाची नाही, शून्य झाली. तुम्ही मजा करताय आणि मजेला जर तुम्ही शिवाला जर जॉईन करणार असाल तर चुकीचं आहे. शिव मजेचा देवताच नाहीये. बरोबर. शिव तर वैराग्यधारी आहे. अहो ज्याने घरदार सोडलं, सगळ्या गोष्टी सोडल्या आणि तो काय नशा करत फिरेल का? बरोबर. त्याच्यामध्ये तो गांजा घेऊ न घेऊ त्याच्याकडे नशाच आहे. बरोबर आहे ऑलरेडी. शिव जसं तुम्ही सांगितलं की शिवचे बरेच स्वरूप आहेत, तसं एक स्वरूप आहे की ते विध्वंसक मानले जातात शिव. की आणि आम्ही लहानपणी पण आमच्या घरचे आम्हाला सांगायचे की त्या दिवशी शिवचा तिसरा डोळा उघडेल, त्या दिवशी या संपूर्ण सृष्टीचा विनाश होईल. तर तुम्ही आता शिवमहापुराण वाचलेलं आहे, तर त्यात या गोष्टीचा काही उल्लेख आहे का खरंच की असं होईल का की शिवचा ज्या दिवशी तिसरा डोळा उघडेल त्या दिवशी संपूर्ण सृष्टीचा नाश होईल? मला सांगा, आता लोकसंख्या किती आहे पृथ्वीवरती? जवळपास 8 बिलियन्स. बरोबर, 8 अब्ज. तिला ठेवायला जागा नाहीये. जर चुकून आपले अगोदरचे राहूनच गेले असते आपण कुठे राहणार? ज्यावेळेस तुम्ही जन्माला येतात, याला मृत्यूलोक बोलतात. याला मृत्यूलोक काय बोलतात? तसं 3 लोक आहे, भरपूर लोक आहे, पण आपण मेनली 3 लोकांमध्ये मी याला डिवाइड करतो. एक आता स्वर्गलोक आहे, एक पाताल लोक आणि एक मृत्यूलोक म्हणजे पृथ्वी. बरोबर. आता याचं नावच मृत्यूलोक आहे. इथं जे क्रिएट होणार ते मरणार, ते डिस्ट्रॉय होणारच आहे. कोणतीच गोष्ट अमर नाहीये. मग जर जे निर्माण होणार आहे आणि त्याचा संहार नाही झाला तर नवीन कसं काय क्रिएट होईल? तुम्ही त्याला विध्वंसक नका बोलू. विध्वंसक नाही ती गोष्ट. विध्वंसक ज्यावेळेस बोलतो ना आपण, त्यावेळेस तो खरा तर बघायला गेला तो क्रिएटर आहे. हा, तेच क्रिएटर म्हणू शकतो. याला आपण मी याला फेरीमॅन बोलतो. हा फेरीमॅन आहे. हा फेरीमॅन काय करतो? जन्म देतो, जगवतो, मृत्यू देतो, अनुग्रह देतो, मोक्ष देतो, परत आणतो, परत तेच. हा फेरीमॅन आहे. हा फेरीमॅन सारखा काम करतो. तो विध्वंसक नाहीये. आणि राहिला विषय तिसऱ्या डोळ्याचा. तिसरा डोळा अशी गोष्ट आहे की जे आपले चक्र आहे, जसं आपण त्याला षडचक्र बोलतो, काही जणाला सप्तचक्र बोलतात, मी षडचक्र बोलतो. जे आपलं लास्ट चक्र जे आहे ते आज्ञाचक्र आहे. तर आज्ञाचक्रावरती ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन केलं जातं तर तो तिसरा डोळा तुम्हाला, मला, प्रत्येकाला भेटतो. अच्छा, प्रत्येकाला भेटतो. म्हणजे त्या लेवलची तुमची साधना झाली तर ते तुम्हाला पण ते दिसू शकतं. हो, दिसू शकतं. आता असतं काय, मेनली जेव्हा आपण साधना करतो, आता बाहेरचा संहार नाही, हा आतमधला संहार आहे. अच्छा. आपलं एक गोष्ट क्लिअर करा की अध्यात्म, आपलं जेवढं अध्यात्म आहे हे बाह्य गोष्टींशी रिलेटेड नाहीये, ते तर माझ्या शरीराशी रिलेटेड आहे. मग संहार कोणाचा होतो? तर माझ्यामध्ये येणाऱ्या जे काही वृत्ती आहे, राग झालं, द्वेष झालं, एखाद्याबद्दलचा मत्सर असेल, या क्रोध येतो, या गोष्टींना नष्ट करण्याचं काम शिव करतो. मग शिव ज्यावेळेस बसतात त्यावेळेस, आता एक स्टोरी आहे की कामदेवाला जेव्हा भस्म केलं होतं, जसं आपण बोलतो की ती महादेवाने तेव्हा तिसरा डोळा उघडला, त्यावेळेस कामदेवाला भस्म केलं होतं. आता कामदेवाला भस्म केलं म्हणजे कामदेव बाहेर नाहीये, आतमधला कामदेव आहे. तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक कामदेव राहतोय. आणि त्याला जिंकणं सगळ्यात जास्त, ज्याला ब्रह्मचर्य हा शब्द जेव्हा येतो, तो ब्रह्मचर्य काय आहे? कामदेवाची अनुपस्थिती म्हणजेच ब्रह्मचर्य आहे. बरोबर. मग आपण महादेवाने काय केलं, ज्यावेळेस तपश्चर्या केली, त्यावेळेस त्या जे काही कामाची जी भावना क्रिएट होते तिला नष्ट करून टाकलं. तर ते भस्म करणं म्हणजे जेव्हा तुमचा हा डोळा उघडतो. आता हा डोळा म्हणजे काय? ह्या 2 डोळ्यांनी मला बाह्य सृष्टी दिसते आणि हा डोळा उघडतो तेव्हा मला अंतरदृष्टी भेटते. बरोबर. जेव्हा मला अंतरदृष्टी भेटेल त्यावेळेस मी बाहेर का बघू? जर माझ्याकडे घरातच खूप सोनं पडलेलं आहे तर मी सोनाराकडे कशाला जाईल? बरोबर. बाहेर कशाला जाऊ? माझ्या आतमध्ये सगळं जग माझ्या आतमध्ये, आणि प्रत्येकाचं जग आपल्या आतमध्येच आहे ना. आज तुम्ही एखादा पर्सन आहे, तो बोलतो माझं जीवन, माझा संसार. अहो, तुमचा संसार काय? ज्यावेळी तुम्ही मेले तो संसार संपला. संसार चालू राहील. तुमचा संसार तुम्ही आहे म्हणून आहे. मग तुमचा संसार कुठे आहे? तुमच्या डोक्यात आहे.
मग ज्यावेळेस तुम्ही शिवासारखी साधना करतात, तिसरा डोळा उघडतो म्हणजे काय, आतमध्ये आता तुम्ही म्हणाला असं बसलो मी सपोज फर्स्ट टाइम, मला काय दिसतं, अंतर्थ दिसतो. मग तोच तिसरा डोळा उघडणं म्हणजे काय, ते प्रकाश येतो आणि तो प्रकाशच एक प्रकारचा तो तुमचे डोळे उघडतो. मग हे डोळे बंद करून हा डोळा उघडला जातो. बरोबर. आज्ञाचक्र इथं ऍक्टिव्हेट होतं तुम्ही सांगितले, तर हे चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी कशा प्रकारची साधना करावं लागते? सगळ्यात पहिल्यांदा चक्र काय ते आपण समजून घेऊ. चक्र म्हणजे जसं सर्कल आहे, चाक आहे. ही चाक म्हणजे काय, सर्कल म्हणजे काय, जो फिरतोय. बरोबर. चक्र फिरतंय. हे ऑलरेडी सगळ्यांमध्ये असतात चक्र, सगळ्यांमध्ये. फक्त हे तुम्हाला त्या प्रकारे ते मनुष्य प्राण्यामध्ये सगळे चक्र ऍक्टिव्हेट नाही बोलत मी, सगळे चक्र असतात. हा, त्याला बॅलन्सिंग करावं लागतं. चक्र ऍक्टिव्हेट नाही होत. ओके. चक्रांना बॅलन्स करावं लागतं. अच्छा. जसं आपण जीवन बॅलन्स करतोय, बरोबर, ही त्या प्रकारची गोष्ट आहे की चक्रांना बॅलन्स केलं जातं. आता चक्र काय आहे पहिले त्याला समजून घेऊ. जसं मी सांगितलं, चक्र म्हणजे एक सर्कल सारखी गोष्ट आहे जी कंटिन्युअसली आपल्यामध्ये फिरते. पण तुम्ही एखाद्याची बॉडी ओपन करणार आणि तुम्ही दाखवणार की दाखव चक्र कुठे आहे, तर ही त्या टाईपची कॉन्सेप्ट नाहीये. फिजिकल फॉर्म मध्ये नाहीये. जसं हवा आहे पण तुम्ही बघू शकत नाहीये. एखादी गोष्ट सुंदर दिसते पण सुंदरतेची व्याख्या होऊ शकते का, नाही, पण तुम्ही त्याला अनुभवू शकतात. जसं चक्र अनुभवाचा पार्ट आहे, अध्यात्मपूर्ण अनुभवाचा पार्ट आहे. चक्र जसं बोलतो आपण की षटचक्र, जसं बोललो, सगळ्यात पहिलं चक्र जे येतं त्याला बोलतात मूलाधार चक्र. अच्छा. जो मूळ आधार आहे त्याला बोलतात मूलाधार चक्र. बरोबर. त्याच्यानंतर जे सेकंड चक्र येतं त्याला बोलतं स्वाधिष्ठान चक्र. अच्छा. स्वाधिष्ठान चक्र नंतर तिसरं चक्र जे येतं त्याला बोलतात मणिपूर चक्र. त्याच्यानंतर 4th नंबरचं चक्र येतं त्याला बोलतात अनाहत चक्र. त्याच्यानंतर येतं विशुद्धी चक्र. त्याच्यानंतर येतं लास्ट आज्ञाचक्र. असे 6 चक्र येतात. आणि हे कुठे असतात बॉडीमध्ये? आता याला तुम्ही प्रत्येक जण मोजू शकतात की आपल्या बॉडीमध्ये नॉर्मली कुठे येतात. एक आपण सेंटर करू शकतो आपल्या नाभीपासून एक विड्थ घ्यायची. एक विड्थ जर सपोज मी नाभीपासून इथं वरती गेलो तर ज्या ठिकाणी येत आहे नॉर्मली त्याच्या आसपास त्याच ठिकाणी कुठेतरी माझं अनाहत चक्र असेल. तिथूनच पुढे, जिथून माझं इथं संपलंय तिथूनच पुढे जायचं, बरोबर तुमच्या कंठावरती येणार, या ठिकाणी तुमचं विशुद्धी येणार. इथून पुढे बरोबर जाणार तर या ठिकाणी तुमचं पुढचं चक्र येणार आणि इथून परत इथे या ठिकाणी गेले तर या ठिकाणी, याला चक्राने बोलत असं मी तर, कारण की हा मोक्षाचा मार्ग आहे. तर मी त्याला चक्राने बोलत, पण तुम्ही समजू शकतात की जेव्हा सप्तचक्रांबद्दलचा उल्लेख येतो त्यामध्ये या ठिकाणी सहस्रार चक्र असतं असं बोललं जातं. आता सहस्रार मी त्याला चक्र मानत नाही, कारण की ते चक्र म्हणजे जे अडकवतंय, जे फिरवतोय गोल 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 गोल, आपण परत त्याच फेरीमॅन सारखं पडतोय. इथून मोक्ष आहे तर इथं मोक्ष आहे म्हणून आपण त्याला मानत नाही. सेम गोष्ट इथून खाली करा, तिथून खाली करा, सेम गोष्ट तुम्हाला सगळे चक्र तुम्हाला तुमची स्वतःच्या बॉडीमध्ये ती जागा कळून जाईल कुठे कुठे आहेत. आणि हे चक्र जेव्हा म्हणजे काय काम करतात हे ऍक्टिव्हेट झाल्यानंतर, हे चक्रांचं काम काय? आता याला मी रिअलिटीशी कनेक्ट करून देतो. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा अश्मयुगात होतो त्यावेळेस सगळ्यात पहिली आपली गरज होती अन्न वस्त्र. म्हणजे असं बोलतो आपण अन्न वस्त्र आणि निवारा, या 3 आपल्या गरजा आहे. आता हे जे बेसिक आहे, कोणी आजही कोणी व्यक्ती असेल, एखादा भिकारी असेल, तो भिकारी काय आहे, कारण त्याच्याकडे अन्न वस्त्र निवारा या 3 कमतरता आहे. बरोबर. म्हणून कोणत्याही व्यक्तीसाठी या 3 गोष्टी बेस आहे, म्हणून त्याला मूलाधार बोलतात. मग जो ग्राउंडेड नसतो, ग्राउंडेड म्हणजे जो मातीशी एक नसतो, ज्याचा बेसच, ज्याला मूळ आधार आहे, त्याचा मूळच आधार नाहीये, म्हणून ती गोष्ट येते, म्हणून मूलाधार. म्हणून मूलाधारला आपण एक बॅलन्सिंग करतो, ऍक्टिव्हेट नाही करत. ऍक्टिव्हेट करणं म्हणजे ते काय बटन नाहीये, दाबलं आणि प्रकाश येईल किंवा लाईट लागेल वगैरे, हे नाहीये. आता ते कसं आहे, डिजिटली आता आपण याचा जमाना आलाय म्हणून ते चक्र दाखवतोय. बरोबर. ते ऍक्टिव्हेट तसं काही प्रकार नाहीये, बॅलन्स केले जातात. त्याच्यानंतर सेकंड याच्यावरती येतात, त्याला बोलतो स्वाधिष्ठान. आता माणसाची जेव्हा अन्न वस्त्र निवारा याची गरज पूर्ण झाली त्याच्यानंतर त्याला आनंद भेटायला लागला सेक्समधून, तो त्याच्याकडे आकृष्ट झाला सेक्सकडे. मग त्यासाठी स्वाधिष्ठान चक्र थोडं वरती आले. आता तुमच्याकडे अन्न वस्त्र निवारा 3 गोष्टी झाल्या, तुमच्याकडे सेक्स पण आहे. आता तुम्हाला पाहिजे पॉवर, तर तिसरं चक्र येतं पॉवरशी रिलेटेड, त्याला बोलतो मणिपूर चक्र. हे पॉवरशी रिलेटेड. तुम्हाला भीती वाटते बघा, अचानक कधीतरी भीती वाटत असेल ना, त्यावेळेस पोटात गोळा येतो. बरोबर. ज्याच्यामध्ये आत्मविश्वास नसतो, एखाद्या ठिकाणी सपोज बोलायला लावलं अचानक, काय भाई कसं काय बोलायचं, बरोबर, हा वाला जो प्रकार तयार होतो, पोटात जो गोळा येतोय ते का, तुमचं जे मणिपूर चक्र आहे ते बॅलन्स नाहीये, त्याच्यामुळे थोडं पुढे येतात. आता सपोज तुमच्याकडे पॉवर पण आली, आता याच्यानंतर ज्याच्याकडे नॉर्मली ना आपण जे लोक बघतो ना ते इथपर्यंत वालेच आहे, पॉवर पर्यंतचे. अच्छा. आता याच्या पुढचं जे चक्र आहे, जेव्हा तुम्ही येतात अनाहत वरती, तर हे आध्यात्मिकतेमधून येतं. अच्छा. मग ते प्रेम भावना,
आता अनाहत चक्र मॅक्झिमम बॅलन्सिंग बोलण्यापेक्षा इम्बॅलन्स जास्तीत जास्त लेडीजमध्ये असतं. अच्छा. हा, ते खूप जास्त भावुक असतात. प्रत्येकाला भावुक होतात प्रत्येक गोष्टीला. असं नाही की पुरुषांमध्ये ते नसतं वगैरे, असलं पाहिजे. म्हणजे बॅलन्स करताना आपण दोन साईड येतात. एक इकडची पण साईड सीसॉ सारखं, जसं इकडची पण साईड इकडची पण साईड आहे. पुरुष आहे तो डायरेक्ट खाली जाऊन बसलाय, स्त्री ती डायरेक्ट वरच्या टॉपवर जाऊन बसलेली. मग याला बॅलन्स जो करतो, ते बॅलन्सिंग करणं म्हणजेच हे चक्र बॅलन्स करणं. अच्छा. मग तो अनाहत येतो. मग अनाहत आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाबद्दल प्रेम येईल. प्रत्येकाबद्दल आज ही प्रेमाची भावना जी, जसं ज्याला प्रेम बोलतो, ते प्रेम नाही, त्याला फळ आहे. प्रेम वेगळं असतं. प्रेम अशी गोष्ट आहे की जे मीराबाईंना झालं होतं. जे प्रेम शिववर करतो, मी जे शिवावरती करतो ते प्रेम आहे. प्रेम म्हणजे ऍक्सेप्टन्स. तो जसा आहे तसा मला. जसं पार्वती देवींनी महादेवावरती केलं, ते बोलले की स्मशानात राहतो. बोलले चालेल, मी माझ्याकडे खायला प्रॉब्लेम आहे, तू राजाच्या घरात राहते. ते बोलले नाही, मी तिथं पण राहून घेईल. अरे मी अंगाला भस्म लावतो, पावडर नाही लावत. बोलले चालेल, मी सापांमध्ये राहतो तरी ऍक्सेप्ट आहे. हे नाही बोलले की तुमचे कपडे बदला, तुम्ही अंगावर कपडे घाला. हा टॉपिक नव्हताच. येस, सगळं ऍक्सेप्ट केलं त्यांनी. हे प्रेम आहे. मग हे अनाहत चक्र आहे. त्याच्यावरती मग ते तुम्हाला प्रत्येकाशी होईल प्रेम, कारण की तुम्हाला प्रत्येकामध्ये शिव दिसेल. तुम्ही कोणाला नाकारणार आहे? मारणारा पण तुम्हाला शिवच दिसेल, जीव लावणारा पण शिव दिसेल. थोडं वरती आले, आता तुमच्याकडे सपोज प्रेम पण आलं. आता तुम्हाला ते वाटायचंय, तुम्हाला कळवायचंय की लोकांपर्यंत न्यायचंय. त्यासाठी तुम्हाला 5व्या चक्राची जी गरज लागते त्याला बोलतो विशुद्धी चक्र. हे शुद्ध करतं आपल्याला प्रत्येक गोष्टीतनं. हा, जसं आपण बोलतो एखाद्याच्या जिभेवरती सरस्वती नांदते. हा, तर तो जेव्हा बोलतोय त्यावेळेस आपल्याला वाटतं की ऐकतच राहावं. हे विशुद्धी चक्र आहे. एखाद्या व्यक्तीला आपण 40 मिनिटापर्यंत ऐकू शकतो, पण कोणी 5-5 तास बोलतोय, 4 तास बोलतोय ना, आपण ऐकतोच आहे वन साईड. हे तो आपल्याला संमोहित करून घेतोय. अच्छा. तर हे कशामुळे घडतंय? हे विशुद्धी चक्रामुळे घडतंय. तुमचं झालंय वाटतं ऍक्टिव्हिटी. शिवाची कृपा. विशुद्धी, मग विशुद्धीने तुम्ही ज्ञान वाटू शकतात. थोडं पुढे येतो आता. इथं आल्यानंतर इथं आज्ञाचक्र. आता तुमच्याकडे तुम्ही लोकांचं भलं पण करताय, ज्ञान पण देताय. तर आता इथं आज्ञा, तुम्ही आता त्या लेवलला आलेले की तुम्ही आज्ञा देऊ शकतात. याला आज्ञा नाव काय? याला आज्ञा बोलतो आपण. एखाद्याला ऑर्डर देणे. बरोबर. असं ऑर्डर देण्याच्या लेवलला आता तुम्ही आलेले. तुम्ही गुरुच्या लेवलला. येस, तुम्ही गुरुच्या नाही, गुरु आणि ऑर्डर नाही, थोडं मिसमॅच होईल. आज्ञा कशाला पण असू शकते. जसं आपण बोलतो की मी एक नॉर्मली सपोज मी जर बोललो माझा आज्ञाचा ऍक्टिव्हेट असेल ना, मी जर बोललो ना की पाऊस येतो आणि थांबला पाहिजे, तर थांबला पाहिजे. अरे बापरे, या लेवलची? या लेवलची. ही खूप बेसिक लेवल आहे, खूप बेसिक लेवल आहे. अच्छा. हा, पाऊस थांबवणं, ऊन आणणं वगैरे. आता याच्यावरती जो कोणी बघेल तो असा डोकं लावला, अरे ह्या ठिकाणी पाऊस होत नाही, मग तुम्ही पाऊस पाडा वगैरे, तो वाला पार्ट नाहीये. हे एकदम सांगण्याचं उद्दिष्ट माझं वेगळं आहे की तुमच्या मनामध्ये जी गोष्ट येईल ती गोष्ट रियालिटीमध्ये येईल. हे आज्ञाचक्राची पॉवर आहे. मग ती गोष्ट चांगली असो किंवा वाईट असो, याचाच वापर करून तंत्र साधनेमध्ये याचाच वापर केला जातो आज्ञाचक्राचा. अच्छा. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. ते आज्ञाचक्र आहे. पण मग यासाठी तुम्हाला गुरुच्या अंडर जावं लागतं. तुम्हाला गुरु काय करतो, ह्याच चक्रात बंधन येतो. मग तो चेक करतो. प्रेम भावना ज्याच्यात आलेली आहे तो कोणाचं वाईट कसं काय करेल? खरंय. तो वाईट आज्ञा कसं कधी. पण जर डायरेक्ट तुम्ही आज्ञा शिकले तर प्रॉब्लेम. पण तुम्हाला ते स्टेप बाय स्टेपच जावं लागेल. जाता आता बघायला गेलं तर जेव्हा आपण सुरुवात करतो साधनेला ना, तर सगळ्यात पहिल्यांदा आज्ञावरतीच केलं पाहिजे. अच्छा. की आज्ञाचा प्रकाश घेतला पाहिजे. इथं प्रकाश येतो जेव्हा तुम्ही ध्यानाला बसतात. बाकीच्या सगळ्या चक्रांवरती कॉन्सन्ट्रेट करणं थोडंसं डिफिकल्ट होतं नवीन पर्सनला. त्यासाठी आज्ञा असं गोष्ट आहे ना, एकदम पॉवरफुल गोष्ट आहे की एकदा जर तुम्हाला त्याची सवय लागली, जसं थोडंसं मी वेगळं बोलतो थोडंसं समजून सांगण्यासाठी, जसं ऑर्गॅझम गोष्ट आहे. तर जसं एक प्रत्येक चक्राचं एक, जसं आता मला अन्न वस्त्र भेटलं तर मला एक आनंद क्रिएट होतोय, एक भावना क्रिएट होते, माझे काहीतरी हार्मोन्स चेंज होतात. ते मी म्हणतोय बरं झालं, हे जेवल्यानंतर जसं प्लेजर फील करतो, याला प्लेजर बोलू आपण. हे प्लेजर आहे. जसं सेकंड चक्र स्वादिष्टान चक्र आहे. स्वादिष्टान चक्रामधनं पण प्लेजर भेटतंय, जे सेक्स मधून भेटते. त्याच्यावरती आलो थोडंसं आपण आता. जसं पॉवर भेटते, पॉवरचं एक प्लेजर आहे. माझ्याकडे पॉवर आहे, मला एवढे लोक ओळखतात, असं एवढं इथं चालतं, फोन केला तरी काम होतं, ह्या टाईपमध्ये. थोडं वरती आलं, आता तुमच्याकडे पॉवर पण आली. आता थोडंसं एक मुलींमध्ये हे चक्र, जसं मी बोललो की लेडीजमध्ये असतं, ते भावनिक असतात. आणि ते म्हणतात की आम्हाला एखाद्या मुलावरचं त्यांनी प्रेम केलं, ते बोलतात की मी सगळं द्यायला तयार आहे. आणि त्यांचं उद्दिष्ट कधीच हे नाही आहे की मला हे पाहिजे ते पाहिजे, ते घरदार सोडून जायला तयार आहे.
बरोबर. सगळं घरातलं ते सोडून जायला तयार आहे, किती का चांगला असेल ना, समोरचा काही कोणत्याही लेवलला असेल तरी जायला तयार आहे. का? अन्नाचं चक्र. मुलगा तसा नसतो. मुलगा इथून विचार करतो, त्याचा तो आज्ञामधून विचार करेल, बुद्धीने विचार करेल, मेंदूने विचार करेल. या मुलींचं असं नाही म्हणत की मुली त्याच्याने विचार नाही करत, पण मॅक्झिमम त्यांना ते प्रकृतीनेच बनवलेलं आहे, त्यांना भावनिक बनवलेलं आहे. ते देवी स्वरूप आहे, शक्ती स्वरूप. तसं शक्ती स्वरूप आहे. आई जेवढी जवळची आहे एवढे वडील पण आहे, पण वडील कुठेतरी कठोर वाटतात, आई नाही वाटत. म्हणून आपण तिला आहो जाऊ देत नाही. बरोबर. तिला आरे कार्य करून बोलतो, वडिलांना नाही बोलत. कार्य पप्पा नाही बोलू शकत, पण कार्य मम्मी बोलू शकतो आपण. तर ही त्या टाईपची गोष्ट आहे. थोडं वरती आले, अजून एक ऑर्गेझम, जसं मी तुमच्याशी बोलतोय, जर तुमचं जर सॅटिस्फॅक्शन झालं माझ्या बोलण्यातनं आणि तुमचा प्रश्न शांत झाला, तर मला पण एक ऑर्गेझम भेटतं, एक प्रकारचा प्लेजर भेटतो, मी त्याच्यात आनंद आहे. थोडं वरती आलो, आता सगळ्यात जबरदस्त जो आनंद असतो तो असतो इथला परमानंद म्हणतो त्याला. नाही, परमानंद इथे. अच्छा, परमानंद वरती आहे, तो सहस्रारला आहे. अच्छा. हा, तो मी याला फक्त आनंदच बोलू आपण. तो आनंद या ठिकाणून भेटतो ज्यावेळेस गुरु, तुम्ही जर कोणाला गुरु केला असेल आणि जर त्यांनी तुम्हाला स्पर्श दीक्षा दिली असेल आज्ञाचक्रावरती, ज्याला आपण शक्तिपात पण बोलतो, जर तो जर दिला असेल, तर त्या अनुभवातनं जेव्हा तुम्ही जाणार ना, एक तुम्ही त्यांच्याकडनं 2-3 वेळेस किंवा एक सिंगल टाइम जरी तुम्ही त्याच्यातनं गेले ना, तुमची नेक्स्ट टाइम इच्छा होईल की मला परत करायचंय. कारण की हा न संपणारा प्लेजर आहे. बरोबर आहे. तुम्ही बसून राहणार आणि शिव त्या प्लेजरमध्ये. तर ही या प्रकारची एक बोलतो ना आपण, एक पायऱ्या बांधून ठेवलेल्या आहे आणि आपल्याला त्याच्यातनं जाणं आहे. बरोबर. हे मनुष्याला भेटलेलं आहे, फक्त हे सगळ्या प्राण्यांना नाही भेटलेलं आहे. जसं पाण्यातला जो प्राणी आला, त्याला जन्माला आल्यावरती तो फक्त एक बोलतो ना मुलाधार चक्राशी रिलेटेड होता फक्त. तो अन्न शोधत होता फक्त, वस्त्र निवार तो सोडून द्या, तो फक्त अन्न शोधत होता. बरोबर. थोडं पुढे आलं ते त्यांच्यामध्ये ते सेक्स ॲबिलिटी आली. जेव्हा मग ती सेक्स ॲबिलिटी आल्यानंतर मग ते एक आपण बोलतो की पुढचं ते म्हणजे जसं सजीवाची जशी जशी उत्क्रांती होत गेली, तो प्रकार नीड्स त्याच्या जशा वाढत गेल्या. तिसऱ्या याच्यावर आलो पॉवर. जसे जंगली प्राणी आहे ते पॉवर अन्नासाठी भांडतात, नंतर सेक्स करतात, आणि तिसरी गोष्ट ते पॉवरसाठी भांडतात की माझा आईला काय असं. बरोबर. हे त्यासाठी जे काही भांडताय ही तिसरी तिथपर्यंत त्यांची गोष्ट आहे. पण चौथी जी गोष्ट आहे ती प्रेम. जसं काही कुत्र्यांमध्ये, मांजरींमध्ये प्रेम असतं, त्यांना तुम्ही जीव लावा ते पण तुम्हाला जीव लावतील, पण ते वाघासोबत नाही करू शकत तुम्ही. म्हणजे पहिले जे 3 चक्र आहे ते म्हणजे कॉमन आहे जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये, असं बघायला गेलं तर. हो, बरोबर. आणि तिथून पुढे मग आपण मनुष्यात येतो. आध्यात्मिकता जी क्रिएट होते ती आपली 4th चक्रापासून. बरोबर आहे. 4th चक्रापासून. पण मग बोलणं ही जी स्पेशालिटी ही आपल्याला आहे. ते तर स्किल आहे, ते तिथून आपली सुरुवात आहे. बरोबर. मग की मनुष्य म्हणून माझं काय स्पेशालिटी, ही स्पेशालिटी. आणि मग माझं एवढं सगळ्यांवरती कंट्रोल झालं. काय पाहिजे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त? अन्न, वस्त्र, निवारा झालं, तुमच्याकडे पॉवर आली, तुमच्याकडे प्रेम आलं, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला ज्ञान देता येते. आता तुम्ही आज्ञा देण्याच्या पात्र झाले, तुम्ही देवरूपी झाले, तर तुम्ही आज्ञा देऊ शकता. बरोबर आहे. आणि तुम्ही मागे ते सांगितलं होतं आम्हाला की कुंडलिनी असतं, तर ते एकदा सांगा ना थोडक्यात, काय असतं कुंडलिनी? जसं हे चक्र, जसं मी बोललो, ह्या चक्रां आता जसं एक स्टेशन बांधून ठेवलेले, हे झाले स्टेशन. जसं नाशिक स्टेशन आहे, भुसावळ स्टेशन आहे, कल्याण स्टेशन आहे. आता हे स्टेशन आहे, पण यांना कनेक्ट करता आली पाहिजे ना. मग यांना जे कनेक्ट करणारा जो रूल आहे, तो रूल म्हणजे ही कुंडलिनी शक्ती आहे. मग कुंडलिनी शक्ती, आता आपल्या शरीरामध्ये 72,000 नाडी आहे. त्या 72,000 नाडींमध्ये 3 नाडी मेन मानल्या जातात. ते असतात इडा, पिंगला आणि सुषुम्ना. 3 प्रकारच्या नाडी असतात. याच्यावरती एक पूर्ण स्पेशल एक खूप आपण मोठ्या स्तरावर त्याच्यावर बोलू शकतो की हे कशा पद्धतीने काम करतं. याच्यावरती शिवाने खूप मोठं ज्ञान दिलं गेलेलं आहे. त्याला स्वर ज्ञान बोलतात. अच्छा. स्वर विज्ञान बोललं जातं. तुम्ही कुठे सर्जरी केलं, स्वर विज्ञान काय गोष्ट आहे तुम्ही थोडक्यात त्याला समजून घेऊ शकता. तर गोष्ट काय असते की ज्यावेळेस आपण जशी श्वास प्रणाली आपली चालते, आता तुम्ही जसं श्वास घेताय, श्वास घेताना तुम्ही ऑब्झर्व करा की तुमची एकच नाकपुडी चालू असते. हो, बरोबर. दोघं याच्यातनं आपण श्वास घेऊ शकत नाही. बरोबर, नाहीच घेत. तुम्ही कधीही चेक करा, सकाळी उठल्यावर चेक करा, झोपताना चेक करा, एकच कुठले एक साईड चालू असते. आता ज्यामध्ये जी डावी साईड जी येते त्याला आपण बोलतो इडा. अच्छा. जी चंद्र दर्शवते. आणि जी उजवी साईड दर्शवते त्याला बोलतो पिंगला, म्हणजे ती सूर्य दर्शवते. अच्छा. मग ज्यावेळेस आता हे स्वरज्ञान असं आहे की याच्यामध्ये बोलतात की तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकतात. सकाळी उठल्या चेक करा की तुमचा कोणता श्वास चालू आहे, तोच पाऊल पहिले ठेवा. तुमचा दिवस छान जाईल, दिवसभरातले कामं होतील. एखाद्या ठिकाणी तुम्हाला क्रिएटिव्ह काम करायचं आहे,
त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं एकदम असं ज्वलंत राहावं लागेल. मग तुमचं पिंगला नाडी चालू झाली पाहिजे. म्हणजे कुठली? पिंगला म्हणजे उजवी. उजवी साईड ती चालू असली पाहिजे. पण आणि आता ही नॉर्मली प्रत्येकामध्ये असते, ही चेंज होते. प्रत्येक काही काळानंतर चेंज होऊन जाते ऑटोमॅटिकली, म्हणजे काही मिनिटानंतर चेंज होऊन जाते. 30 ते 40 मिनिटांमध्ये एक ह्या नाकान चालणार, नंतर ह्या नाकान चालणार, ते चेंज होत असतं. किंवा आपल्या नॉर्मली आपलं वागणूक काय, आपण कसं वागतोय, तुम्ही ज्यावेळेस चिडणार, क्रोध येणार तुम्हाला, त्यावेळेस तुमची उजवी साईड चालेल, म्हणजे सूर्य नाडी चालेल, म्हणजे पिंगला चालेल. पण ज्यावेळेस तुम्हाला शांततेवाला ध्यान करताय त्यावेळेस नॉर्मली इडा चालते. पण मग आता मला इडा पण नकोय, मला पिंगला पण नकोय, मला ह्या दोघांचा मध्य पाहिजे. मला ना शांत व्हायचंय ना मला हायपर व्हायचंय, मला बॅलेन्स करायचा आहे. तो बॅलेन्स म्हणजे शिव आहे, आणि तो शिव म्हणजे सुषुम्ना नाडी आहे. तर तो माझा जो प्रवास आहे, सुषुम्ना नाडीचा प्रवास आहे. तर ही कुंडलिनी ज्यावेळेस आपण भेदत जातो, ही ह्या प्रकारे अशा पद्धतीने, जसं डीएनए जसं आपण बोलतो त्या टाईपमध्ये ही जाते. आणि त्याच्यामधून सेंटरमधनं जी नाडी सरळ वाहते, त्या सरळ वाहणाऱ्या नाडीला बोलतो सुषुम्ना नाडी. म्हणून आपण बोलतो की ध्यानाला जर एखादा व्यक्ती बसलेला असेल त्याला उठवू नका, कारण त्याचा प्रवास सुषुम्नाचा चालू असतो. आणि तुम्ही त्याला डिस्टर्ब टच जरी केला तरी त्याच्या ज्या काही एनर्जीज आहेत त्या थोड्याशा अस्थिर होऊ शकतात. त्याच्यामुळे नाही केलं जात की त्याला स्पर्श करून आपण उठवू नाही शकत. बरोबर. काही वेळेस असं पण होतं की कोणी ध्यानाला बसलेलं आहे, त्याला थोडं टच जरी झाला, कधी कधी करंट लागल्यासारखं वाटतं. ते डिस्टर्ब करणं म्हणजे त्याच्या एनर्जी सोबत खेळणे, ते नाही करू शकत. ते गुरु करू शकतो, कारण गुरुला माहिती काय करायचंय शिष्यासोबत. ते कारण की तो त्या लेवलमधनं गेलेला आहे. पण जर तुम्ही सपोज 3 दिवस जरी नाही उठले तरी तुम्हाला हात नाही लावला पाहिजे. म्हणजे माझा पर्सनली अनुभव होता असा, जेव्हा मी तुमच्याकडे आलो होतो ध्यानाला, तेव्हा मी म्हणजे सुरुवातीला 5-10 मिनटं म्हणजे माझी काही ध्यान लागत नव्हतं, मी बसलेलो होतो फक्त. पण ज्यावेळेस तुम्ही येऊन ते जेव्हा मला लावला गंध कपाळाला, तेव्हा खरंच ते असं वाटलं की एनर्जी एक्सचेंज झाल्यासारखं. आणि त्याच्यानंतर जी लिंक लागली ना ध्यानाला, ती खरंच म्हणजे असं वाटलं की आपण खरंच कुठेतरी हरवलोय. ते तुम्ही जी बोलले नशा, ती म्हणजे विदाऊट ते करता मला ती अशी नशा झाली ती खरंच. त्यालाच आपण शक्तिपात बोलतो. ही पॉवर गुरुमध्ये असते. गुरुला ही एक गोष्ट दिली गेलेली असते की त्याने ते पास ऑन केलं पाहिजे. ती गोष्ट कोणती का असे ना, त्याने ते पास ऑन केली पाहिजे समोरच्या पर्यंत. जर तो पास ऑन नसेल करत तो कुठेतरी थांबवतोय. कारण की ही गोष्ट सगळ्यांसोबत नाही घडते. बरोबर. कारण गुरु ही जसं महाराज एकदाच घडून गेले, ते अजूनपर्यंत घडत नाहीये. तसा गुरु ही जागा खूप कमी लोकांना भेटते. आता ते बाकीच्या टाईपचे गुरु वेगळे, आणि इथं जेव्हा मी गुरु बोलतोय तर मी जसं आपण गुरुचरित्र वाचतात तुम्ही, तर गुरुचरित्रामध्ये गुरुचे लक्षणं दिलेले, गुरु कसा असावा, कसा नसावा, कसा निवडावा, त्या लक्षणांमधून जेव्हा तुम्ही जातात तो वाला गुरुबद्दल बोलतोय. बरोबर. तर ज्यावेळेस तुम्ही या याच्यात जाणार तो शक्तिपात करायला तयार असला पाहिजे. खरंय. तयार. आणि तो कधी असेल, जर त्याच्याकडे शक्ती असेल तर. आता मला समोर त्याचं कर्ज फेडायचंय, पण माझ्याकडे पण पैसा पाहिजे ना. तर माझ्याकडेच पैसा नाही, तुमचेच कर्ज फेडू, माझे कसं करू. आता मला ज्यावेळेस मी सपोज 100 लोकांना शक्तिपात मी करतोय, तर 100 लोकांना शक्तिपात करताना ती शक्ती माझ्यात असली पाहिजे, ते कनेक्शन माझ्यात असलं पाहिजे. मग त्यावेळेस मला जे अनुभव होतोय, जो मी एक 2-2.5 वर्षानंतर जो अनुभव मला पहिला आला, तो मी चॅलेंज देतो की तुम्ही कधी जीवनात मेडिटेशन केलेलं असेल किंवा नसेल, तुम्ही या माझ्याकडे, निशुल्क मी तुम्हाला त्याचा अनुभव देईल. आणि तो असा अनुभव असेल की जो तुमचं जीवन बदलेल. आणि असं जीवन बदलेल की तुम्ही बोलणार नाही की ध्यानाला बसून फक्त अंधार दिसतो. बरोबर आहे. तुम्हाला जे दिसेल ना, तुम्ही वेगळ्या जगात फिराल. नाही, ते आहे. म्हणजे मी स्वतः अनुभवलंय आणि मला माहिती आहे की खरंच तुमच्याकडे जे लोक येतील त्यांना तो अनुभव नक्की मिळेल. एक शेवटचा प्रश्न फक्त तुम्हाला मी विचारतो की तुम्ही आता जेवढी भक्ती करताय शिवाची, तर तुम्हाला समजलेले शिव नक्की काय, आणि जर शिवची भक्ती करायची असेल तर सोमवारी फक्त 1 लोटा जल दिलं तर चालेल का, किंवा काय करायला पाहिजे, हे तुमच्याकडनं ऐकायचं आहे आम्हाला. मी बोलेल की जर तुम्हाला शिवाला जाणायचं असेल तर तुम्हाला कोणत्याच कर्मकांडामध्ये अडकायचं नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो, कर्मकांड सोडून द्या. शिव कर्मकांडात नाहीये. तुम्ही किती कर्मकांड करा. एक स्टोरी सांगतो, त्याच्यावरनं तुम्हाला मला काय बोलायचं ते समजेल. एक राजा होता, आणि त्या राजाने खूप मोठं मंदिर बांधलं महादेवाचं. इतकं मोठं मंदिर बांधलं की पूर्ण पंचक्रोशी किंवा आजूबाजूचे सगळे लोक त्यांनी बोलवले, आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांनी महादेवांना त्या ठिकाणी प्रस्थापित करणार होते, म्हणजे प्रतिष्ठा करणार होते.
आणि त्यावेळी तो काळ असा होता, असं बोलू आपण सतयुगातली स्टोरी असेल, की शिव स्वतः यायचे. झालं असं की सगळे बोलवले, आता राजाच आहे, सगळ्यात मोठा राजा, सगळ्यांना बोलवलं, आजूबाजूच्या राजांना पण बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, सगळेजण आले आणि वाट बघता की शिव येतील येतील येतील, पण शिव आले नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी तपास केला की यार शिव का नाही आले यार, एवढं माझ्यात काय चुकी झाली, सगळ्यातलं जगातलं सगळ्यात भव्य मंदिर मी बांधलं, सगळं प्रोव्हाइड मी केलं आणि नैवेद्य मी दिला, सगळं मी दिलं, तरी शिव आले नाही. माझ्याकडनं काय चुकलं का, की ब्राह्मणांना मी काय खायला दिलं नाही का, मी काय गायींना सांभाळलं नाही का माझ्याकडनं काही हत्या झाली, सगळं विचार केला, त्याला काहीच उत्तर नाही भेटलं. त्याला कळालं की एक आपल्याच याच्यामधला एक चांभार आहे आणि त्या चांभाराच्या घरी शिव गेले होते काल. त्याला प्रश्न पडला यार, माझ्यापेक्षा माझ्याच राज्यामधलं राहून त्याच्याकडे असं काय आहे की जे माझ्याकडे नाहीये. तो त्याला भेटायला गेला, त्याला विचारलं की तुझ्याकडे काय आहे आणि तुझा शिव कुठे आहे, दाखवतो बरं. तो म्हणला ते दाखवू नाही शकत ना, माझं मंदिर मी दाखवू नाही शकत. म्हटलं दाखवू नाही शकत, मानायचं कसं काय. त्यावेळेला जो माझा शिव आहे तो माझ्या आतमध्ये बसलाय. मी त्या मंदिरात जसं तुम्ही बाहेर मंदिर बांधत होते ना, जसं विटा बांधत होते, साफसफाई करत होते, पाया खांदत होते, त्याच प्रकारे मी माझ्यामधल्या ज्या काही चुकीच्या वृत्ती होत्या त्यांना काढत गेलो. कारण मला शिवाला बसवायचं होतं, पण मी शिवासाठी मंदिर बनवत होतो. पण आज आपल्यामध्ये काय, ज्यावेळेस मी शिवाची आराधना करतोय त्यावेळेस मी शिवानेच दिलेलं तंत्र आहे, त्या तंत्राचा वापर माझी सून घरात चांगली वागावी म्हणून वापरतो. हे कुठपर्यंत बरोबर आहे. खरं ही ज्यावेळेस तुम्ही त्याला चुकीच्या दृष्टीने जेव्हा यूज करतात त्यावेळेस शिव येणार नाही, शिव नाही येत. पण एक लहान मुलगा जरी असेल, आता एक गावामधली एक स्टोरी होती, शिवपुराणामधली स्टोरी आहे. एक मुलगा असतो आणि ते खेळत असतात, खेळता खेळता त्यांना ना एक झाड असतं, त्या झाडावरती आंबा तोडायचा असतो. तर ते उभं राहायला शोधतात, तिथे खाली शिवलिंग असतं, तो उभं राहतो शिवलिंगावरती आणि आंबा तोडायला जातो. आता होतं काय की शिवलिंगावरती उभा राहिला, आता आपल्यासारख्याचा आपण साधा एक पाय जरी थोडा लागून गेला कधी तरी आपल्याला कसं तरी होतं, बरोबर. तो मुलगा उभा राहिला, तर गावकऱ्यांनी बघितलं की अरे बापरे, हा डायरेक्ट शिवलिंगावर उभा राहिला, त्याला डायरेक्ट काठीने मारलं, त्याला खाली उतरलं, ओरडायला लागला. त्याला बोलले किती पाप करतो म्हणून तुम्ही गरीब आहे वगैरे वगैरे, खूप काय बोलले. झालं असं की थोड्या वेळात ते सगळे निघून गेले आणि तो मुलगा तिथंच बसून रडत होता. तर तिथे साक्षात महादेव आले. आणि महादेव प्रकट झाले. महादेव त्याला बोलले की तुला काय पाहिजे, बोलले तो मला आंबा पाहिजे होता, ते तोडला आणि त्याला दिलं. ते बोलले की तुम्ही तो साक्षात महादेव माझ्यासमोर आले. हा मीच आलेलो आहे. बोले मला तर पाप लागणार होतं. बोले तुला पाप लागणार नाही, कारण की तुझ्या मनामध्ये पाप नव्हतं ज्यावेळेस तो शिवलिंगावरती उभा राहिला. शिव कर्मकांड नाहीये, मी परत एकदा सांगतो, कर्मकांडामध्ये शिव नाहीये. तुमची भक्ती ना निर्मळ भक्ती द्या. तुम्ही सांगा त्याला की माझ्याकडे काहीच नाहीये. जसं प्रत्येक देवाचे काही स्पेशल स्तोत्र असतात, मंत्र असतात, बरोबर. त्याच्यामध्ये ना एक शिवामध्ये एक शिव मानस पूजा म्हणून येते. तुम्ही त्याला युट्यूबला वगैरे सर्च करा, शिव मानस पूजा, बरोबर येणार. ऐका तुम्ही, एकदम सुंदर आहे की काहीच तुम्हाला काहीच व्हायचं नाहीये, काहीच करायचं नाहीये, तुम्ही फक्त मनातून पूजा करा. सगळ्यात प्रिय असणारी पूजा महादेवाला जर कोणती, ती मानस पूजा आहे. कारण आपलं मनच एका ठिकाणावर नसतं. खरंय. जसं आपण मंदिरात बसतो, मंदिरात काहीतरी देवाला पाणी टाकतोय, पण आपण पाणी टाकत असतो, शरीर पाणी टाकतंय पण मन दुसरीकडचं आहे. बरोबर आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ते कॉन्सन्ट्रेशन आहे, ते मनापासून करणं आहे. तर तुमच्याकडे काही जरी नसेल ना, समजा चुकी झाली ना एका शिवाची काही पूजा करताना, काहीच विचार नका करू, फक्त हात जोडा की माझ्याकडनं शिवा चुकी झाली, बरोबर, क्षमा होऊन जाईल. नाही झाली तर त्याचा पाप मी स्वतः घ्यायला तयार आहे, कारण मला माहिती आहे शिव काय. बरोबर आहे. शिव ज्यावेळेस तुम्ही सगळं सोडून त्याच्या चरणाशी जाल ना, तो तुम्हाला ऍक्सेप्ट करेल. असा शिव आहे. तर शिव हे नाही बघत की तो चेक पण नाही करत ही गोष्ट बरोबर आहे का चुकीची आहे का, तो म्हणतो तू माझा भक्त आहे ना, इथंच संपलं सगळं. बरोबर. तर असा शिव आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे बाकीच्या गोष्टीत अडकण्यापेक्षा शिवाला एक आतून बोलतो ना, आतून त्याला फक्त एक डोळ्याला कुठेही जा, मंदिरात गेले नाही तरी चालणार, मंदिरात नाही गेले ना तरी फक्त एक डोळे लावा, त्याची विनवणी करा, तो तुम्हाला दर्शन देईल. बरोबर. हा, पण तुम्ही करोडचं जरी वाहून दिलं आणि तुम्ही बोलले मी एवढं कर्म केलं हे अमुक केलं, तर भेटेल, त्याचं पुण्य भेटेल, पण ते शरीरापुरतं आहे.
त्याचं समाधान नाही. समाधान ज्यावेळी शब्द येतो ना, तर सॅटिस्फॅक्शन जे आहे तो शिव आहे, तर बॅलन्स शिव आहे. तर आपलं लाईफ बॅलन्स झालं तर आपण या सगळ्यांमध्ये अडकणार नाही. म्हणून शिव अवस्थेला मी आता मला जर ते सांगायचं सगळ्यांना, जे यंग पिढीला सगळ्यात मेन ही गोष्ट मला सांगायची आहे की ज्यावेळेस तुम्ही जे लाईफ जगताय ना, त्या लाईफ जगत असताना सगळ्यांना खूप प्रॉब्लेम आहे. सगळेजण अशा अवस्थेत, ज्याचं लग्न झालं नाही ना त्याला पण प्रॉब्लेम आहे, आणि ज्याचं लग्न झालं त्याला पण खूप प्रॉब्लेम आहे. सगळ्यांच्याच जीवनात प्रॉब्लेम आहे. ज्याला जॉब नाही त्याला प्रॉब्लेम आहे, ज्याला जॉब आहे त्याला तो म्हणतो मला कामाचा वर्कलोड आहे. सगळेजण असेच आहे, कारण हा मृत्यूलोक आहे. बरोबर. पण या मृत्यूलोकामध्ये एक असा देव आहे जो आपल्याला तारून नेतो, तो शिव आहे. ज्याचा लोक बाहेर नाहीये, त्याचा शिवलोक कैलास आहे, आणि तो कैलास पृथ्वीवरती आहे. पृथ्वीवर आहे. बरोबर. बाकीच्या देवतांना स्वर्गलोक घेतला, कोणी दुसरा घेतला, प्रत्येकाचा लोक वेगळा आहे. पण शिवाने त्याचा लोक या पृथ्वीवरतीच ठेवलेला आहे. तो कैलास आहे, तो आपल्यातच बसलेला आहे, तो आपल्यामध्येच आहे, आणि तो एकटा देवता आहे. तर आपण त्या शिवाला सोडलं नाही पाहिजे. त्याच्या चरणाशी सगळं वाहून द्या, तो तुम्हाला असं काही देईल ना. त्याच्यात पण मी बोलतो अपेक्षा नका ठेवू, परत वाहन मी तुला वाहतोय म्हणजे मला तू 4 पट देशील ही वाली भावना नका ठेवू. मी वाहतोय, माझं जीवन तुझ्या पायाशी समर्पित आहे. तुम्हाला मी सांगतो त्या क्षणानंतर तुमचं लाईफ, तुम्ही शिव काय ना, तुमचं जीवन बदलून जाईल डायरेक्टली. खरंय. आज खरंच तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने गोष्टी समजावून सांगितल्या, खरंच म्हणजे खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या. शिव आणि शिवत्व हे तुम्ही सांगितलं आम्हाला की नक्की काय असतं, शिव काय, आणि खरंच त्यांना का भोले बाबा म्हणतात, हे तुम्ही आज तुमच्या याच्यातून मला कळलंय बोलण्यातून. आणि हा पॉडकास्ट मला वाटतं की एवढ्या अर्धा तासात 1 तासात संपण्यासारखा विषय नाही आहे तुमच्याकडे. याच्यात मला असं वाटतं की अजून 4-5 एपिसोड होतील. आणि कारण प्रत्येक गोष्टीवर एक टॉपिक होऊ शकतो. एवढं गहन तुमचं जे नॉलेज आहे ते खरंच छान आहे. आणि तुम्ही आले इथे त्याच्यासाठी तुमचं मी खूप खूप आभार मानतो की तुम्ही आले, आणि पुन्हा पुन्हा तुम्ही याल अशी अपेक्षा करतो. नक्कीच नक्कीच. महादेवासाठी मी स्मशानात पण जायचं. तर लोकांपर्यंत जर शिव पोहोचत असेल तर पोहोचवलाच पाहिजे, आणि तो पोहोचवेल मी. बरोबर. ओके. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.